नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण बघत आहोत स्टार्स प्रकल्पाअंतर्गत उपलब्ध झालेले पॅट 3 संकलित मूल्यमापन भाग 2 चे पेपर। यामध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री 4थी 5वी यांचा मराठी आणि इंग्रजी विषयाचा पेपर व त्यामध्ये आलेल्या प्रश्नांविषयीची माहिती बघितली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3रीचा गणिताचा पेपर व त्यामध्ये आलेले प्रश्न याविषयी चर्चा करणार आहोत। बघा, यावर्षीचा जो आपला पेपर होता तो एकूण 40 गुणांसाठीचा होता, ज्यामध्ये 10 गुण हे आपल्याला तोंडी प्रात्यक्षिकसाठी दिले होते, तर उर्वरित 30 गुण हे आपल्याला एकूण लेखीसाठी देण्यात आलेले होते। जर आपण या ठिकाणी बघा प्रात्यक्षिकांनी तोंडी प्रश्न जर बघितले तर प्रश्न पहिला होता, फळा, कोरा कागद, कार्डशीटवर खालील प्रमाणे आकृत्याचे पाव, अर्धा, पाऊण भाग विद्यार्थ्यांना रंगवण्यास सांगावे। बघा, आता या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना कागद उपलब्ध करून द्यायचे होते किंवा फळ्यावर, कोऱ्या कागदावर, कार्डशीटवर अशा पद्धतीने आकृत्याचे भाग करून विद्यार्थ्यांना त्या आकृतीचा पाव भाग, पाऊण भाग, अर्धा भाग रंगवायला सांगायचं होतं। सांगितलेल्या 3 भागांपैकी विद्यार्थ्यांनी जर तिन्ही भाग व्यवस्थित रंगवून दिले तर या ठिकाणी त्याला 3 गुण मिळणार आहेत। त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे, प्रश्न पहिल्यातला बी आहे, समूहाचा पाव, अर्धा, पाऊण भाग विचारणे। या ठिकाणी विद्यार्थ्यांना एखादा समूह सांगायचा आहे। उदाहरणार्थ 12 आंब्यांचा पाव भाग म्हणजे किती, तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 12चा पाव म्हणजे 3, त्याचबरोबर 12 फुलांचा अर्धा भाग म्हणजे किती फुले, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी 12चे अर्धे करून उत्तर सांगणं अपेक्षित आहे। विद्यार्थ्यांनी विचारलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जर बरोबर दिली तर त्या ठिकाणी त्याला 2 गुण मिळणार आहेत। प्रश्न या ठिकाणी शिक्षक आपापल्या पद्धतीने या ठिकाणी दुसरेही विचारू शकतात। त्यानंतर प्रात्यक्षिकासाठी दुसरा प्रश्न आहे, घड्याळाच्या प्रतिकृतीवर वेळ दाखवण्यास सांगणे। प्रत्येकी 3 प्रश्न विचारावेत। घड्याळामध्ये विद्यार्थ्यांना काय करायला सांगायचं आहे, वेळ दाखवायला सांगायची आहे। उदाहरणार्थ 12:05 मग विद्यार्थी या ठिकाणी घड्याळामध्ये वेळ दाखवणार आहे। अशा प्रकारचे 3 प्रश्न विचारून प्रत्येक अचूक उत्तरास 1 गुण अशा पद्धतीने 3 गुण मिळणार आहेत। विद्यार्थ्यांना कालमापनावर आधारित तोंडी प्रश्न विचारावेत। जसं की धावण्याची शर्यत सकाळी 10 वाजता सुरू झाली व दुपारी 12 वाजता संपली तर शर्यत किती वेळ चालली, अशा प्रकारचे प्रश्न विचारून 2 प्रश्नाला अचूक 2 या ठिकाणी गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत। या ठिकाणी लेखी चाचणीमध्ये आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत। सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडव। बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिही। बघा, आता प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, खाली दिलेली उदाहरणे सोडव। एकूण 6 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे। बॅटची किंमत अंकात लिही। बॅट आहे, बॅटला टॅग लावलेला आहे आणि याच्यावर किंमत लिहिलेली आहे 719। या ठिकाणी विद्यार्थ्यांना 719 अंकात लिहायचं आहे। बघा, 789 ही संख्या अक्षरात पुढीलपैकी कशी लिहिशील, योग्य पर्याय क्रमांक खाली दिलेल्या चौकटीत लिही। 789, बघा या ठिकाणी 789 असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2। विस्तारित रूपावरून संख्या लिही। बघा, या ठिकाणी विस्तारित रूप दिलेलं आहे 600 + 90 + 7। या ठिकाणी एकक आहे 7, दशक आहे 9 आणि शतक आहे 6। उत्तर असणार आहे 697। बेरीज कर। बघा, या ठिकाणी 3 अंकी संख्येमध्ये 2 अंकी संख्या मिळवायची अशी आपल्याला 3 वेळा बेरीज करायला दिलेली आहे। याची सर्वप्रथम उभी मांडणी करून घ्यायची आहे 267 + 21 + 10। एककाखाली एकक अचूक मांडणी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केली तर उत्तर बरोबर येणार आहे। 7 + 1 8, 8 + 0 8, 6 + 2 8, + 1 9, 2 उत्तर असणार आहे 298। त्यानंतर बघा 495 - 320। 5 मधून 0 कमी केले 5, 9 मधून 2 कमी केले राहिले 7, 4 मधून कमी केलं राहिला 1, उत्तर असणार आहे 175। एका बरणीत 8 लाडू याप्रमाणे 4 बरण्यांमध्ये एकूण 32 लाडू आहेत। खालील मांडणीत योग्य चिन्ह लिही। बघा, या ठिकाणी 8 4 वेळा म्हणजेच आपल्याला या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह असणार आहे। सोडव। बघा, बेरीज कर
आपल्याला आडवी मांडणी दिलेली आहे, याची सर्वप्रथम उभी मांडणी करून घ्यायची आहे. 369 अधिक 505, 9 मध्ये 5 मिळवले, उत्तर येणार आहे 14. 14शीला 4 हातचा 1, 6 अधिक 1 7, 7 अधिक 0 7, 3 अधिक 5 8, उत्तर असणार आहे 874. वजाबाकी कर. 790 उणे 18, 790 उणे 18. या ठिकाणी बघा हातच्याची वजाबाकी दिलेली आहे. शून्यामधून 8 कमी होत नाहीत, दशक सुट्टा करून घ्यावा लागणार आहे. या ठिकाणी झाले 10, 10 मधून 8 कमी केले राहिले 2, 8 मधून कमी केला राहिले 7, 7 मधून या ठिकाणी कमी करण्यासाठी काही नाहीये, 7 ला 7. या ठिकाणी उत्तर असणार आहे 772. तुमच्या मुलांना जर हातच्याची वजाबाकी करणं अवघड जात असेल तर या ठिकाणी साहित्याच्या मदतीने वजाबाकी कशा पद्धतीनं करायची या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो व्हिडिओ जर बघितला तर मुलांची हातच्याची वजाबाकी ही संकल्पना अगदी स्पष्ट होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, उद्यानामध्ये 457 फळझाडे व 348 फुलझाडे लावण्यात आली तर उद्यानात एकूण किती झाडे लावण्यात आली? बघा या ठिकाणी दिलेली माहिती आहे. फळझाडं आहेत 457, फुलझाडं आहेत 348, एकूण विचारलंय. मग या ठिकाणी असणार आहे बेरीज. 7 अधिक 8 15, 15शीला 5 हातचा 1, 5 अधिक 1 6, 6 अधिक 4 10, 10शीला 0 हातचा 1, 4 अधिक 1 5, 5 अधिक 3 8. म्हणजे या ठिकाणी उद्यानामध्ये एकूण लावलेली झाडं आहेत 805. बघा पुढचं उदाहरण आहे, मोठ्या हत्तीचं वजन 109 किलोग्रॅम व लहान हत्तीचं वजन 15 किलोग्रॅम आहे, तर मोठ्या हत्तीचं वजन लहान हत्तीपेक्षा किती किलोने जास्त आहे? या ठिकाणी तुलना केलेली आहे. दिलेली माहिती आहे बघा, मोठ्या हत्तीचं वजन 109 किलोग्रॅम, छोट्या हत्तीचं वजन 15 किलोग्रॅम. या ठिकाणी दोघांची तुलना, वजाबाकी करायची आहे. जास्तीचं वजन काढण्यासाठी आपल्याला मोठ्या हत्तीच्या वजनातून लहान हत्तीचं वजन वजा करावं लागणार आहे. 9 मधून 5 कमी केले राहिले 4. या ठिकाणी बघा शून्यामधून 1 कमी होत नाही, शतक सुट्टा करून घेऊया. 1 शतक सुट्टा केल्यानंतर त्याचे 10 दशक होणार आहेत. 10 दशकातून 1 दशक कमी केला, या ठिकाणी 9 दशक, म्हणजेच उत्तर असणार आहे 94. जास्तीचं वजन असणार आहे 94 किलोग्रॅम. त्यानंतर बघा एका रांगेत 45 विद्यार्थी आहेत, याप्रमाणे 8 रांगातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? आपल्याला दिलेली माहिती आहे, एका रांगेतील विद्यार्थी आहेत 45, 8 रांगेतील विद्यार्थी म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 45 गुणिले 8 करावं लागणार आहे. 8 पंचे 40, हातचे आले 4, 8 चौक 32, 32 अधिक 4, या ठिकाणी असणार आहे उत्तर 36. म्हणजेच 8 रांगेतील एकूण विद्यार्थी असणार आहेत 360. त्यानंतर पुढचं उदाहरण, चौकट पद्धतीने लॅटिस पद्धतीने गुणाकार कर. बघा आपल्याला या ठिकाणी लॅटिस पद्धतीने गुणाकार करायचा आहे. 50 गुणिले 30, 5 त्रिक 15, 30 गुणिले 3 90, 2 गुणिले 50 100, 2 गुणिले 3 6. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, 1500 अधिक 100 अधिक 90 अधिक 6 यांची बेरीज करावं लागणार आहे. 6 9 6 1. बघा 53 गुणिले 32, याचं उत्तर असणार आहे 1696. त्यानंतरचं पुढचं उदाहरण बघा, नैनाकडे 16 गवताच्या पेंढ्या आहेत. गाईला दररोज 4 पेंढ्या खायला लागतात. याप्रमाणे गाईला या पेंढ्या किती दिवस पुरतील? बघा दिलेली माहिती आहे, एकूण पेंढ्या आहेत 16, दररोज लागणारे पेंढ्या आहेत 4. आता पुरणारे दिवस आपल्याला काढायचे, म्हणजे 16 भागिले 4. बघा या ठिकाणी 4 ने 1 ला भाग जात नाही, भाग जायचा शून्याचा. आता वरचे 6 खाली, आता झालेले 16, 4 चोक 16. या ठिकाणी बघा पुरणारे दिवस आहेत, गाईला एकूण किती दिवस पेंढ्या पुरणार आहेत? 4 दिवस. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा, 18 फुले 3 जणात समान वाटली तर प्रत्येकाला किती फुले मिळतील? एकूण फुलं आहेत 18, समान किती जणांमध्ये वाटले? 3 जणांमध्ये, म्हणजेच 18 भागिले 3. या ठिकाणी विद्यार्थी डायरेक्ट, आता या ठिकाणी ज्या पद्धतीने मी शून्याचा भाग दिला
तर याऐवजी विद्यार्थी या ठिकाणी अशा पद्धतीनं डायरेक्ट देखील उदाहरण करू शकतात. 3 सख 18, उत्तर असणार आहे 6. जर 18 फुले तिघा जणांमध्ये समान वाटली तर प्रत्येकाला 6 फुलं येणार आहेत. या ठिकाणी आपल्याला खाली उत्तर लिहायला जागा दिलेली आहे 4, 6. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 5. वेगवेगळ्या प्रकारे खालील प्रत्येक वर्तुळाचा अर्धा भाग रंगव. बघा या ठिकाणी आपल्याला वर्तुळाचा अर्धा भाग रंगवायचा आहे. मग वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून विद्यार्थ्यांना कशीही अशी रेषा काढली आणि त्याच्यापैकी अर्धा भाग जर रंगवला तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय असणार आहेत, हे 1 मार्क, हा 1 गुण मिळणार आहे. रंगवलेले 3 पाव भाग दाखवणारा आकृतीचा पर्याय क्रमांक चौकटीत लिही. बघा आपण जर या ठिकाणी अपूर्णांक हा घटक जर व्यवस्थितरित्या बघितला असेल तर या ठिकाणी आकृतीचे एकूण 4 समान भाग केलेले आहेत. 4 समान भागापैकी 2 भाग रंगवलाय म्हणजे हा अर्धा भाग आहे. 4 समान भागापैकी 2 भाग म्हणजे हा अर्धा भाग रंगवलेला आहे. 4 समान भागापैकी 3 भाग रंगवलेले आहेत. 4 पैकी 3 भाग म्हणजेच या ठिकाणी 3/4 म्हणजेच या ठिकाणी आपला 3 पाव भाग असणार आहे पर्याय क्रमांक 3. आपण जर पर्याय क्रमांक 4 बघितला तर या ठिकाणी आकृतीचे समान भाग केलेले नाहीत. ही रेष जेव्हा आपण अशा पद्धतीने देऊ तेव्हा आकृतीचे समान भाग होणार आहेत. 1 2 1 2 3 4 5 6 7 8 8 भागापैकी फक्त 3 भाग रंगवलेले आहेत. म्हणजे आपलं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 1 डझन म्हणजे 12 केळी. बघा या ठिकाणी आपल्याला सोडवायला सांगितलेलं आहे. 1 डझनामध्ये 12 केळी आहेत. तर 12 केळीचा अर्धा भाग म्हणजेच या ठिकाणी असणार आहेत 6 केळी. पाव भाग म्हणजे असणार आहे 3 केळी आणि पाऊण भाग म्हणजेच 6 + 3 म्हणजेच 9 केळी. अर्धा आणि पाव मिळून तयार होतो पाऊण भाग. बघा अपूर्णांक हा देखील घटक जर बेसिक पासून विद्यार्थ्यांना कळाला तर अपूर्णांक हा खूप सोपा जातो. याचा देखील व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन स्पर्धा परीक्षा किंवा स्कॉलरशिप या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही भरपूर असे व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील दिनदर्शिकेचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिही. बघा आपल्याला दिनदर्शिका दिलेली आहे आणि यावर विचारलेला प्रश्न आहे दिनदर्शिकेत बुधवार किती वेळा आलेला आहे. बघा आता बुधवार 1 2 3 4 आणि 5. बुधवार आलेला आहे 5 वेळा. 5 तारखेला शनिवार आहे तर पुढील शनिवार कोणत्या तारखेला येईल. बघा आता 5 तारखेला शनिवार आहे तर पुढचा शनिवार येणार आहे 12 तारखेला. क्रीडा स्पर्धेच्या दिवशी कोणता वार होता. बघा आता या ठिकाणी क्रीडा स्पर्धा वार असणार आहे गुरुवार. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न 7वा चित्ररूपात दिलेली माहिती वाचून खालील उत्तरे लिही. बघा आपल्याला ह्या चित्ररूपामध्ये काही माहिती दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तर लिहायची. 50 पेक्षा जास्त बिया कोणाकडे आहेत. बघा आता आपण जर बघितलं तर मीनाकडे आहेत 18 बिया, गौरीकडे आहेत 34 बिया, राजूकडे आहेत 42 बिया, सुनीताकडे आहेत 28 बिया आणि इंद्राकडे आहेत 54 बिया. जर आपण सर्व बिया बघितल्या तर सर्वात जास्त बिया किंवा 50 पेक्षा जास्त बिया असणारी आहे इंद्रा. गौरी व सुनीता या दोघींकडे मिळून किती बिया आहेत. बघा आता गौरीकडे आहेत 34 बिया आणि सुनीताकडे आहेत 28 बिया. दोघींच्या मिळून जर आपण काढल्या 8 + 4 12 हाताला 1 तर या ठिकाणी दोघींकडे मिळून आहेत 52 बिया. राजूपेक्षा मीनाकडील बिया कितीने कमी आहेत. राजूकडे आहेत 42, मीनाकडे आहेत 18. जास्तीच्या बिया काढण्यासाठी वजाबाकी करावं लागणार आहे. या ठिकाणी बघा 12 मधून 8 कमी केले राहिले 4, 3 मधून 1 कमी केला राहिले 2, म्हणजे या ठिकाणी उत्तर असणार आहे 24. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गणिताच्या सर्व प्रश्नाची उत्तरं समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेला व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल.